A very good morning, TY BSc student. Yesterday we have to completed process of polymerization, in which two process we have to already completed. Number one is bulk polymerization. Then second one is suspension polymerization. We have to already given advantages as well as we have to study advantages and disadvantages of two two techniques of polymerization. Then remaining suspension polymerization we have to do study now, or today we are going to discuss about suspension polymerization techniques. आज आपण सस्पेन्शन पॉलिमरायझेशन टेक्निक्स बघणार आहे. तर बघा, जे काही याच्या आधी जे टेक्निक आपण बघितले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रोसेस आपण स्टडी केली, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे मोनोमर, मीडियम, एजंट्स, त्याच्यानंतर ते प्रोसेस कशा पद्धतीने हँडओव्हर करायची, त्याच्यानंतर हाऊ टू डू द पॉलिमरायझेशन टेक्निक्स, म्हणजे कशा पद्धतीने पॉलिमरायझेशन टेक्निक आपण अप्लाय करणार आहे, आपण वर्कआउट करणार आहे, कशा पद्धतीने आपण ते टेक्निक्स परफॉर्म करणार आहे. तर ऑन द बेसिस ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ फॅक्टर्स इट विल बी इन्व्हॉल्व फॉर फर्दर डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेसिंग असो. तर बघा, आपण जे काही समजा टेक्निक्स आपण स्टडी करणार आहे, तर जे 3 नंबरची टेक्निक आहे त्याचं नाव आहे सस्पेन्शन पॉलिमरायझेशन टेक्निक्स. तर बघा, या टेक्निक मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आपण मोनोमर वगैरे इथे युटिलाइज करणार आहे, इम्प्लिमेंट करणार आहे फॉर वर्किंग दिस पॉलिमरायझेशन स्कीम. तर बघा, ही जी सिस्टीम आहे, या सिस्टीम मध्ये हेट्रोजिनियस जे काही समजा मोनोमर असेल किंवा हेट्रोजिनियस जो काही समजा कंपाऊंड असेल किंवा पॉलिमर असेल, वी हॅव टू अप्लाय. म्हणजे हे या सिस्टीम मध्ये आपल्याला जे काही समजा पॉलिमर घ्यायचं आहे ते हेट्रोजिनियस घ्यावं लागेल. त्याच्यानंतर दुसरी जी काही समजा प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये आपल्याला जो काही मोनोमर आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे, तो मोनोमर वॉटर इन्सोल्युबल असणं अतिशय गरजेचं आहे. कारण की जेव्हा समजा आपण मोनोमर कुठल्याही समजा एखाद्या रिॲक्टंट सोबत काय करतो, आपण रिॲक्ट करतो, ऍट दॅट सिच्युएशन म्हणजे त्याचं मिक्सचर तयार झालं पाहिजे किंवा त्याचं जे काही समजा एखादा कंपाऊंड आहे तो तयार होणं अतिशय म्हणजे गरजेचं आहे. परंतु याच्यामध्ये आधीच्या रिॲक्शन मध्ये किंवा काही जे काही समजा वॉटर सोल्युबल सुद्धा मोनोमर असतात, काही वॉटर इन्सोल्युबल असेल, तर बघा, हा जो समजा याच्यामधला जे काही समजा कंपाऊंड आहे, जे मोनोमर आहे, तो वॉटर इन्सोल्युबल आहे. म्हणजे ऑर्गॅनिक मटेरियल असेल कदाचित, वॉटर इन्सोल्युबल मोनोमर वी हॅव टू युटिलाइज ऑर इम्प्लिमेंट फॉर फर्दर प्रोसेस. त्याच्यानंतर बघा, हे जे याच्यामध्ये जे काही आपण वॉटर यूज करणार आहे, इम्प्लिमेंट करणार आहे, वॉटर इज यूज ऍज अ मीडियम. म्हणजे या वॉटरला इथे मीडियम म्हणून म्हणजे काय करणार आहे, आपण युटिलाइज करणार आहे. त्याच्यानंतर या सस्पेन्शन पॉलिमरायझेशन मध्ये चेन ट्रान्सफर एजंटची सुद्धा अतिशय महत्वाचं म्हणजे गरजेचं आहे. म्हणजे चेन ट्रान्सफर जो काही एजंट असेल तो आपल्याला इथे इम्प्लिमेंट करावा लागेल. देन अँड देन वी हॅव टू वर्कआउट व्हॉट हॅपनिंग when we have to work out such type of suspension polymerization. At that situation we have to given different types of scheme, different types of system also. Then आता इथपर्यंत झाल्यानंतर त्याच्यानंतर काय करायचं, जेव्हा समजा आपण अशा प्रकारचे जे काही समजा इंटरप्रिटेशन करू, देन अँड देन वी हॅव टू स्टरिंग प्रोसेस वी हॅव टू अप्लाय. म्हणजे बघा, जेव्हा या सगळे मीडियम वगैरे आपण अप्लाय केल्यानंतर, जेव्हा समजा आपण एखादा रिएजंट सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर जो काही समजा मिळणारा मिक्सचर असेल, जो काही कंपाऊंड असेल, त्याला आपल्याला काय करावं लागेल, स्टर करावं लागेल. आणि तुम्हाला माहित आहे की स्टर केल्यानंतर कुठली प्रोसेस अप्लाय होते. वेन वी हॅव टू अप्लाय स्टरिंग प्रोसेस, ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू मिक्स डिफरंट टाइप्स ऑफ 2 or more सबस्टिट्युएंट्स किंवा 2 or more रिएजंट्स किंवा 2 or more मोनोमर्स. म्हणजे जेव्हा समजा आपण स्टरिंग प्रोसेस अप्लाय करू, ऍट दॅट सिच्युएशन इथं काय म्हटलेलं आहे, व्हायब्रसली म्हणजे आपल्याला थोडं हे फास्ट स्टरिंग करावं लागेल. कारण की याच्यामध्ये इन्सोल्युबल मोनोमर आपण काय केलेला आहे, घेतलेला आहे. त्याच्यामुळे हे जे स्टरिंग प्रोसेस आहे, ही स्टरिंग प्रोसेस जनरली तो कंपाऊंड जर समजा सोल्युबल होत नसेल तर त्याला सोल्युबल करण्यासाठी ते स्टरिंग प्रोसेस आपल्याला इथे अप्लाय करायचे आहे. आणि आफ्टर दॅन फॉर्मेशन ऑफ सस्पेन्शन. बघा, जेव्हा समजा आपण हे सगळी प्रोसेस अप्लाय केल्यानंतर
जो काही समजा फॉर्म होणारा जो काही समजा सस्पेन्शन पॉलिमरायझेशन म्हटलेलं आहे, वी हॅव टू गिव्हन ऑलरेडी हेडलाईन ऑफ दिस स्कीम किंवा प्रोसेस सस्पेन्शन पॉलिमरायझेशन. म्हणजे हे फॉर्म करण्यासाठी आपल्याला एवढी मोठी प्रोसेस करावी लागेल. त्याच्यानंतर बघा फॉर्मेशन ऑफ सस्पेन्शन पॉलिमरायझेशन. देन व्हॉट हॅपन, म्हणजे नंतर काय होते बघा, एवढं प्रोसेस केल्यानंतर व्हेन वी हॅव टू कम्प्लिटेड such type of scheme also or such type of system also, what happening after then formation of suspension polymers. आता बघा जेव्हा समजा पॉलिमर इथे सस्पेन्शन फॉर्म झाल्यानंतर काय होते की पॉलिमर्स आर स्टॅबिलाइज बाय ऍडिंग वॉटर. म्हणजे बघा जेव्हा समजा तुमचा जो काही कंपाऊंड असेल तो फॉर्म झाला इथे, तो पॉलिमर इथे आपल्याला मिळालेला आहे, त्याच्यानंतर काय होते की बाय ऍडिंग वॉटर, म्हणजे त्या कंपाऊंड मध्ये किंवा एखाद्या समजा बीकर मध्ये जर हे रिएक्शन आपण वर्कआउट करत असेल तर याच्यामध्ये त्याला स्टॅबिलिटी गेन करून देण्यासाठी, म्हणजे जो काही मिळालेला प्रोडक्ट आहे, जे काही पॉलिमर आहे, याच्यामध्ये जेव्हा समजा वॉटर ऍड करू, वॉटर मॉलिक्यूल व्हेन वी हॅव टू ऍड इट फॉर सच ए मिक्सचर, ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू गिव्हन अ स्टॅबिलाइज सस्पेन्शन पॉलिमर्स. म्हणजे बघा आपल्याला मिळणारा जे काही पॉलिमर आहे तो सस्पेन्शन पॉलिमर मिळेल. लक्षामध्ये. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा की द ट्रान्सफर ऑफ हीट, म्हणजे बघा या सस्पेन्शन जे काही समजा स्कीम आपण अप्लाय करत आहे याला सुद्धा हीटची गरज आहे. त्याच्यानंतर बघा इट इज डिवायडेड इंटू टिनी ड्रॉपलेट्स. म्हणजे बघा जेव्हा समजा आपल्याला स्टॅबिलाइज प्रोडक्ट इथे मिळतो, ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू हिटेड दॅट मॉलिक्यूल किंवा दॅट पॉलिमर्स. म्हणजे तो कंपाऊंड आपल्याला हिट करायचा. हिट केल्यानंतर आपल्याला बारीक क्रिस्टल मिळेल किंवा टिनी पार्टिकल असं म्हटलेलं आहे. टिनी ड्रॉपलेट्स म्हणजे बारीक असे ड्रॉपलेट मिळेल कशामध्ये, त्या बीकरमध्ये. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की देर इज अ गुड कंट्रोल ऑन कायनेटिक चेन लेंथ. म्हणजे बघा हे प्रोसेस झाल्यानंतर कायनेटिक जे प्रोसेस आहे हे आपल्याला काय करावं लागेल, कंट्रोल करावं लागेल. त्याच्यानंतर जे काही मिळणारा प्रोडक्ट आहे रिझल्ट इंटू द फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर विड पॉलिमर. म्हणजे बघा जेव्हा आपण काय करू इथे याला कंट्रोल केल्यानंतर मिळणारा जे काही समजा प्रोडक्ट आहे त्याचं जे काही वेट आहे हे वेट आपण काय करू, कंट्रोल करू ऑन द बेसिस ऑफ वी हॅव टू मेंटेन कायनेटिक कंडिशन किंवा कायनेटिक कंट्रोल कंडिशन. म्हणजे त्या प्रोडक्टची लेंथ सुद्धा व्यवस्थित मिळेल, प्रॉबेबल मिळेल किंवा सुटेबल मिळेल, आणि जो काही प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे तो स्टॅबिलाइज मिळेल. आणि त्याच्यामध्ये जे काही मिळालेला प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये प्युरिटी सुद्धा राहील. म्हणजे वी हॅव टू गेट क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, म्हणजे आपल्याला एखादा क्वालिटीचा काय मिळेल, प्रोडक्ट मिळेल. and there this phenomenon or this overall phenomenon it is also called as suspension polymerization. म्हणजे you should keep in your mind what happened when we have to do such type of scheme, we have to apply for the further suspension polymerization. At that situation we have to give a heterogeneous compound or heterogeneous polymer, then water soluble monomer, water insoluble monomer, then we have to use water as a मीडियम. म्हणजे वॉटरला आपण ऍज अ मीडियम म्हणून इथे युटिलाइज करत आहे, इम्प्लिमेंट करत आहे. त्याच्यानंतर चेन ट्रान्सफर एजंट आपल्याला इथे काय करावं लागेल, अप्लाय करावं लागेल. त्याच्यानंतर सगळी प्रोसेस झाल्यानंतर त्याला व्हायग्रसली स्टर करावं लागेल. स्टर केल्यानंतर मिळणारं जे काही समजा प्रोडक्ट असेल तो सस्पेन्शन पॉलिमरायझेशनचा आहे. त्याच्यानंतर त्याला स्टॅबिलाइज करण्यासाठी वॉटर त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल. त्याच्यानंतर त्याला हीट प्रोव्हाइड करावं लागेल. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर त्याच्यामध्ये कायनेटिक कंट्रोलचं जे काही समजा म्हणजे कंडिशन म्हटलेले आहे. म्हणजेच मिळणारा प्रोडक्ट जर स्टॅबिलाइज पाहिजे असेल तर आपल्याला काही त्याच्यामध्ये त्याचं जे काही वेट असेल पॉलिमरचं ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला इथे म्हणजे हीट सुद्धा प्रोव्हाइड करावं लागेल. अशा पद्धतीनं हे जे समजा पूर्ण फिनॉमिनॉन आहे, दिस ओव्हरऑल फिनॉमिनॉन दिस इज वर्कआउट फॉर सस्पेन्शन पॉलिमरायझेशन. म्हणजे सस्पेन्शन पॉलिमरायझेशन साठी हे एवढं जे काही समजा प्रोसेस आहे हे आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागेल, अप्लाय करावं लागेल. देन व्हॉट हॅपन, बघा आता हे झालं रिलिव्हंट ऑफ सस्पेन्शन पॉलिमरायझेशन. आता आपण याचे बघू, ही आता स्कीम बघितली आपण, प्रोसेस बघितली किंवा आपण त्याला टेक्निक म्हणू. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे की ऍडव्हान्टेजेस. आता बघा याचे ऍडव्हान्टेजेस काय, ऍडव्हान्टेजेस म्हणजेच काय फायदे, याचे फायदे काय. तर बघा व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ सस्पेन्शन पॉलिमरायझेशन, कोणकोणते फायदे आपण स्टडी करणार आहे. तर पहिलं जे काही समजा याचं ऍडव्हान्टेजेस आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे
ऍज अ वॉटर इट इज यूज ऍज अ सोलवंट. म्हणजे याच्यामध्ये जे काही समजा वॉटर आहे, वॉटर इट इज यूज, याच्या कशासाठी यूज होतो, इट इज यूज ऍज अ सोलवेंट. म्हणजे याच्यामधले जे काही समजा वॉटर आहे, हे वॉटर कसं, याचा यूज कशासाठी आहे, इट इज यूज ऍज अ सोलवंट. म्हणजे त्याला सोलवंट म्हणून कन्सिडर केलं जाते. कशामध्ये, सस्पेन्शन पॉलिमरायझेशन मध्ये. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की सेपरेशन ऑफ प्रोडक्ट इट व्हेरी इझी. म्हणजे बघा ही जी प्रोसेस आहे, ही जी टेक्निक्स आहे, याच्यामध्ये जे काही तुम्ही प्रोडक्ट गेन केलेलं आहे, जे प्रोडक्ट तुम्ही मिळवलेलं आहे, इट विल बी इझिली सेपरेट. म्हणजे सेपरेशन ऑफ प्रोडक्ट इट इज इझी, इट इज इझी. म्हणजे तुम्हाला इझिली तुम्हाला काय करता येईल, हा प्रोडक्ट सेपरेट करता येईल. इट विल बी आयसोलेटेड इझी वे. म्हणजे इझी वे न तुम्हाला तो कंपाऊंड काय करता येईल, पॉलिमर तुम्हाला वेगळं करता येईल. हे सुद्धा एक महत्वाचं त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस आहे. त्याच्यानंतर इट इज इन्व्हॉल्व ओनली फिल्ट्रेशन ऑफ बेड्स. म्हणजे बघा आता हे जे आपण सेपरेट करत आहे तो प्रोडक्ट, त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन प्रोसेस सुद्धा आपल्याला इथे काय करावं लागेल, अप्लाय करावं लागेल. समजा एखाद्या बीकर मध्ये समजा तुमच्याकडे कंपाऊंड तुम्ही कलेक्ट केलं असेल, यू हॅव टू कलेक्ट इन अ बीकर ए प्रोडक्ट, देन यू हॅव टू फिल्टर दॅट. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, याच्यामधला जो प्रोडक्ट असेल, फनेलच्या माध्यमातून तुम्हाला तो काय करावा लागेल, फिल्टर करायचा आहे. आफ्टर दॅट फिल्टर यू हॅव टू गेट टू टाइप्स ऑफ कंडिशन इज देअर. म्हणजे बघा याच्यामध्ये काय मिळेल तुम्हाला, एक प्रेसिपिटेट मिळेल, याला आपण पीपीटी म्हणू, आणि एक काय मिळेल, फिल्ट्रेट मिळेल. याच्यामध्ये जो असेल तो कंपाऊंड काय आहे, फिल्ट्रेट राहील. अशा प्रकारचे दोन केस तुम्हाला मिळेल. तर बघा तुम्हाला जे काही समजा प्रोडक्ट, जे काही याच्यामधला जे काही प्रोडक्ट असेल त्याला आयसोलेट करता येईल. म्हणजेच काय होईल, सेपरेशन प्रोडक्ट इट विल बी इझी. म्हणजे त्याला काही एवढं डिफिकल्ट वे न आपल्याला सेपरेट करता येणार नाही. इट विल बी इझी वे. वी हॅव टू सेपरेटेड दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट. म्हणजे तुम्हाला इझी वे न काय करावं लागेल, सेपरेट करता येईल. फिल्ट्रेशन प्रोसेस सुद्धा तुम्हाला अप्लाय करता येईल. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की पॉलिमरायझेशन प्रोडक्ट टू 100% कन्व्हर्शन. म्हणजे बघा आता याचं नंतरचं जे काही समजा ऍडव्हान्टेजेस आहे की पॉलिमरायझेशन प्रोसेस टू, म्हणजे बघा पॉलिमरायझेशन प्रोसेस टू 100% कन्व्हर्शन. 100% काय म्हटलेलं आहे, कन्व्हर्शन. म्हणजे हा जो समजा पॉलिमरायझेशनचा प्रोडक्ट आहे तो 100% काय होतो, कन्वर्ट होऊ शकतो दुसऱ्या एखाद्या प्रोडक्ट मध्ये, असं म्हटलेलं आहे. हा एक महत्वाचा ऍडव्हान्टेजेस आहे. जवळपास एवढे जे काही समजा याचे ऍडव्हान्टेजेस आहे कशाचे, सस्पेन्शन पॉलिमरायझेशनचे, तुम्हाला म्हणजे लक्षात ठेवावं लागेल. यू शुड कीप इन युअर माइंड व्हॉट आर द advantages of suspension polymerization. So there are number of advantages, but we have to represent only 3 or 4 advantages. It will be required. म्हणजे बघा 2-3 जरी समजा तुम्ही ऍडव्हान्टेजेस लिहिले तरी चालेल. त्याच्यानंतर बघा आता ऍडव्हान्टेजेस तर बघितलं, त्याच्यानंतर आपण नंतरचा जो समजा पार्ट आहे ते आपण बघणार आहे लगेच. त्याचं नाव आहे इमल्शन पॉलिमरायझेशन. एकच राहिलं याच्यामधला नंतरचा कन्सेप्ट आहे, 4थ्या नंबरचा पॉइंट आहे तो इमल्शन पॉलिमरायझेशन. इमल्शन पॉलिमरायझेशन. आता बघा इमल्शन पॉलिमरायझेशन म्हणजे नेमकं काय, हे म्हणजे अजून एक बाकी आहे आपल्याकडे जे काही पॉलिमरायझेशनचं स्कीम आहे, इंटरफॅशियल कंडेन्सेशन बाकीच आहे. तर बघा इमल्शन पॉलिमरायझेशन मध्ये नेमकं काय होते, तर बघा याच्यामध्ये कोणकोणत्या प्रोसेस आपल्याला इथे अप्लाय करायच्या आहे. तर बघा पॉलिमरायझेशन टेक्निक इन विच वॉटर इट इज यूज ऍज अ मीडियम. म्हणजे बघा याच्यामध्ये सुद्धा वॉटरचं जे काही रोल आहे, वॉटर इट इज यूज ऍज अ मीडियम. म्हणजे वॉटरला सुद्धा इथे ऍज अ मीडियम म्हणूनच इथे युटिलाइज केलेला आहे, इम्प्लिमेंट केलेला आहे. त्याच्यानंतर बघा वॉटर इट इज इन्सोल्युबल मोनोमर. म्हणजे बघा याच्यामध्ये सुद्धा वॉटर इट इज इन्सोल्युबल इन मीडियम, सॉरी मोनोमर. म्हणजे आता बघा वॉटर इट इज यूज ऍज अ मीडियम, म्हणजे या स्कीम मध्ये सुद्धा
सस्पेन्शन पॉलिमरायझेशन सारखाच रोल आहे कशाचं, वॉटरचं. त्याच्यानंतर दुसरा जो कंटेन आहे वॉटर इज इन्सोल्युबल इन मोनोमर. आता बघा याच्यामध्ये सुद्धा जो काही समजा मोनोमर घेतलेला आहे तो कशा प्रकारचा राहील, इन्सोल्युबल इन मोनोमर, म्हणजे तो मोनोमर मध्ये इन्सोल्युबल राहील. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की इमल्शन इज फॉर्म बाय मिक्सिंग वॉटर इन्सोल्युबल मोनोमर विथ सोलवंट. म्हणजे हा इन्सोल्युबल असल्यामुळे वॉटरचं याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात इथे आपल्याला म्हणजे गरज आहे. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, वॉटर सोल्युबल इनिशिएटर इज ऑल्सो स्टार्ट पॉलिमरायझेशन रिएक्शन. म्हणजे बघा वॉटर सोल्युबल जे आहे तो इनिशिएटर तुम्हाला इथे घ्यावा लागेल. वॉटर सोल्युबल इनिशिएटर. आता बघा काय म्हटलेलं आहे की वॉटर सोल्युबल इनिशिएटर इट इज ऑल्सो यूज ॲज अ स्टार्ट पॉलिमरायझेशन रिएक्शन. म्हणजे याच्यामुळे तुम्हाला जे काही समजा रिएक्शन आहे ते वर्कआउट करता येईल. म्हणजे इट इज स्टार्ट टू हेल्प ऑफ पॉलिमरायझेशन रिएक्शन. म्हणजे बघा इथे जो काही समजा हा इनिशिएटर आहे वॉटर सोल्युबल इट इज कन्सिडर्ड ॲज इनिशियल आणि इट इज स्टार्ट टू हेल्प फॉर पॉलिमरायझेशन काय रिएक्शन. म्हणजे आपण जे काही समजा रिएक्शन वर्कआउट करत आहे तर याच्यामध्ये वॉटर सोल्युबल जो काही इनिशिएटर आहे ते आपल्याला इथे काय करावं लागेल, इम्प्लिमेंट करावं लागेल, यूज करावं लागेल. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा, सुप्रॅक्टंट इट इज ऑल्सो ऍडेड टू रिएक्शन मिक्सर फॉर स्टॅबिलायझेशन इमल्शन. म्हणजे सरफॅक्टंट इट इज काय म्हटलेलं आहे, ऍडेड टू रिएक्शन मिक्सर म्हणजे बघा हा एक समजा कंटेन आहे याच्यामध्ये काय करावं लागेल, तुम्हाला ऍड करावं लागेल कशासाठी, रिएक्शन मिक्सर फॉर स्टॅबिलायझेशन ऑफ इमल्शन. म्हणजे इमल्शनला स्टॅबिलिटी मिळण्यासाठी, फॉर द स्टॅबिलायझेशन ऑफ इमल्शन. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल की त्या जे काही समजा इमल्शन पॉलिमरायझेशन प्रोसेस आहे त्याला जर समजा तुम्हाला स्टॅबिलिटी गेन करून द्यायची असेल तर हा एक समजा फॅक्टर त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा आहे. सरफॅक्टंट इट इज ऑल्सो ऍडेड टू रिएक्शन मिक्सर फॉर द स्टॅबिलायझेशन ऑफ इमल्शन. म्हणजे या इमल्शनला स्टॅबिलिटी गेन करून देण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सरफॅक्टंट नावाचा जो समजा कंटेन आहे तो तुम्हाला इथे यूज करावा लागेल. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, ड्यू टू लो स्टॅबिलिटी सरफॅक्टंट इन वॉटर some quantity of surfactant dissolve and remaining quantity forms molecular aggregates. म्हणजे बघा हा जो समजा याच्यामधला जो काही समजा फॅक्टर आहे हा अतिशय महत्वाचा आहे की या रिएक्शन मध्ये तो काय करतो, डिझोल्विंग म्हणजे कंपाऊंड जो असेल त्याला काय करतो, तो डिझोल्व करतो. आणि कशासाठी डिझोल्व करतो, डिझोल्व फॉर गेटिंग ऍग्रिगेट मॉलिक्युलर. म्हणजे बघा तुम्हाला जो काही समजा प्रोडक्ट मिळेल तो चांगल्या पद्धतीने मिळेल, चांगल्या क्वालिटीचा मिळेल. ऍग्रिगेशन कॉल्ड ॲज मायसेलिस. मायसेलिस म्हणजे जे काही बारीकसे पार्टिकल असेल मायसेल्स असं म्हटलेलं आहे. इट इज यूज फॉर मायसेलिस. म्हणजे बघा मायसेल्स कन्सिडर करून मायसेल्स म्हणजे हा जो सरफॅक्टंटचा नावाचा जो काही समजा फॅक्टर आहे या रिएक्शन मध्ये स्टॅबिलिटी गेन करून देण्यासाठी आहे. त्याच्यानंतर जो काही इमल्शन आहे तो सुद्धा इथे स्टॅबिलाइज होईल. त्याच्यानंतर त्याच्यापासून काय मिळेल, मायसेलिस म्हणजे बारीक बारीक त्याचे पार्टिकल तुम्हाला दिसेल कशामध्ये, त्या बीकरमध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला इमल्शन पॉलिमरायझेशन जे काही आहे ते वर्कआउट करता येईल. आणि त्याच्यानंतर याचे सुद्धा आपल्याला काय करायचे, ऍडव्हान्टेजेस बघायचे. व्हॉट आर द मेन ऍडव्हान्टेजेस ऑफ काय इमल्शन, हे सुद्धा अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर इमल्शन पॉलिमरायझेशनचे जे काही ऍडव्हान्टेजेस आहे हे आपण स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये बघा पहिलं जे कन्सेप्ट आहे ऍडव्हान्टेजेस म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की व्हॉट हॅपन. ऍडव्हान्टेजेस म्हणजे काय, फायदे कशाचे, इमल्शन पॉलिमरायझेशनचे. तर पहिलं जे काही समजा कन्सेप्ट आहे किंवा पहिलं जे फॅक्टर आहे, ड्यू टू द यूज ऑफ सॉल्व्हंट वॉटर. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा वॉटरचं जे रोल आहे, वॉटर इट इज यूज ऍज अ सॉल्व्हंट. म्हणजे इथे सुद्धा वॉटरचं सॉल्व्हेंट म्हणूनच यूज केलेला आहे. कशामध्ये,
या इमल्शन पॉलिमरायझेशन मध्ये. त्याच्यानंतर दुसरं जे समजा कन्सेप्ट आहे, आपण मागच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे की ऑलमोस्ट 100% कन्व्हर्शन इन अचिव्हिंग व्हेरी शॉर्ट ड्युरेशन. म्हणजे बघा, हा जो सुद्धा कन्सेप्ट जो आहे किंवा हा जो प्रोडक्ट आहे हा सुद्धा 100% कन्व्हर्शनच आहे. कन्व्हर्शन म्हणजे बघा तुम्हाला म्हणजे 100% कन्व्हर्ट करता येईल तो प्रोडक्ट. त्याच्यानंतर बघा नंतरचं जे काही समजा ऍडव्हान्टेजेस आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की दिस प्रोसेस इज सुटेबल फॉर प्रिपरेशन ऑफ हाय मॉलिक्युलर वेट पॉलिमर. म्हणजे बघा हे जे समजा इमल्शन पॉलिमरायझेशन स्कीम आहे, प्रोसेस आहे किंवा टेक्निक आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय म्हटलेलं आहे की याच्यामध्ये मिळणारा जे काही समजा पॉलिमर आहे इट इज हाय मॉलिक्युलर वेट. म्हणजे गेटिंग अ मॉलिक्युल पॉलिमर म्हणू आपण पॉलिमर्स इट इज हाय मॉलिक्युलर वेट. म्हणजे या मॉलिक्युलचं सुद्धा काय होईल, हाय मॉलिक्युलर वेट. म्हणजे या पॉलिमरचं सुद्धा वेट कसं राहील, जास्तीत जास्त राहील. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं समजा तुम्हाला जवळपास 2 ते 3 ऍडव्हान्टेजेस त्या स्कीमचे माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. रिमेनिंग पार्ट वी हॅव टू डिस्कस नेक्स्ट लेक्चर. त्याच्यानंतरचा पार्ट आपण नंतर बघू.